प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना शिंदे गट प्रचार शुभारंभ। सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 येथील शिवसेना शिंदे गट उमेदवार योगिता कांबळे व उषा मोरे यांचा प्रचार शुभारंभ सांगलीवाडी येथील खंडोबा मंदिर व दत्त मंदिर येथे मोठ्या जनसमुदायात नारळ फोडून प्रचार शुभारंभ झाला। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री बजरंग भाऊ पाटील व जिल्हा महिला संपर्क अधिकारी सुनीता मोरे, संपर्क अधिकारी रावसाहेब घेवारे तसेच जिल्हा युवा सेनेचे सचिन कांबळे, उमाकांत कारवेकर व इतर मान्यवर व मतदार महिला व बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जय शिवाजी। या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग 13 मधील आमच्या योगिता कांबळे आणि उषा मोरे या आमच्या या ठिकाणच्या उमेदवार आहेत। या प्रभागाचा आज प्रचाराचा शुभारंभ आम्ही या ठिकाणी खंडोबाला साकडं घालून केलेला आहे। खंडोबा देव या ठिकाणी मंदिर आहे आणि सांगलवाडी पूर्ण परिसर या ठिकाणच्या सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की शिवसेना धनुष्यबाण या ठिकाणी आम्ही या दोघी उमेदवार खमक्या दिलेल्या आहेत आणि प्रचाराचा आज या ठिकाणी शुभारंभ झाला असं मी जाहीर करते। आणि प्रभागातील सर्व नागरिक बंधू भगिनींना एक विनंती आहे की शिवसेना पक्षाचे आमचे प्रमुख नेते, मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या आदेशाने या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणुकीचे सर्व उमेदवार त्यांना शिंदे साहेबांचे आशीर्वाद आहेत आणि या ठिकाणी आम्ही प्रचाराला आज शुभारंभ करतोय। आज या ठिकाणी वार्ड नंबर 13 मध्ये आपले शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक लढवत आहे, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये उमेदवार या ठिकाणी उभा केलेले योगिता प्रशांत कांबळे, उषा अरुण मोरे आणि आपले विशेष आहेत असे उमेदवार या ठिकाणी आपण उभा केलेले आहेत। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्या मतदारांनी यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना जे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काम केलेलं आहे ते फार मोठं ऐतिहासिक असं मोलाचं काम केलं आहे आणि त्यांनी काम करत असताना समाजातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना, विशेषतः महिलांना त्याचा फायदा व्हावा अशा प्रकारचे निर्णय घेतलेले। त्यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही 1500 रुपये सर्व जाती धर्माच्या महिलांना अगदी भाऊसुद्धा मदत करणार नाही इतकी मदत त्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे ती वस्तुस्थिती आहे। आज ही लाडकी बहिणींना या 1500 रुपयाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरजू महिलांना त्याचा फार मोठा लाभ होतोय आणि याच्याही पुढे जाऊन या लाडक्या बहिणींसाठी, या महिलांच्यासाठी अनेक चांगल्या योजना, कर्ज योजना असतील, 1 लाख रुपये, 5 लाख रुपये, 6 लाख रुपये कर्ज देणार आणि ते या योजनेच्या माध्यमातून तेच फेडणार
अशा अनेक विकासाच्या योजना ते द्यायला लागले. लाडकी भाऊ योजना आहे, शेतकऱ्यांसाठी योजना आहे. अतिशय चांगल्या योजना राबवणारा दूरदृष्टीचा नेता आपल्याला आपल्या पाठीशी मिळालेला आहे. हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी त्यांना मतदान करावं, धनुष्यबाणा चिन्हावर मतदान करावं असं विनंती करतो, आवाहन करतो. माझे दोन शब्द सांगतो. आज या ठिकाणी या दत्त मंदिरामध्ये आपल्या वार्ड नंबर 13 मधील प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ झालेला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो.